म्हणजे इथं काय केलेलं आहे, प्लस केलेलं आहे आणि इथं काय केलेलं आहे, मायनस केलेलं आहे हाफ ऑफ कॉस इनवर्स ऑफ ए अपॉन बी. मग आपण तात्पुरतं काय करू, याला एक अँगल घेऊ थिटा, म्हणजे रिझल्टंट काय असेल, tan ऑफ पाय बाय 4 प्लस थिटा प्लस tan ऑफ पाय बाय 4 मायनस थिटा. मग हा काय होईल आता, tan ऑफ पाय बाय 4 प्लस थिटा आहे, म्हणजे हा होईल tan ऑफ पाय बाय 4 प्लस tan ऑफ थिटा डिवायडेड बाय 1 मायनस tan ऑफ पाय बाय 4 tan ऑफ थिटा प्लस पुढे काय होईल आता, tan ऑफ पाय बाय 4 मायनस आहे, मग इथं वर असेल न्यूमरेटरला सबट्रॅक्शन डिवायडेड बाय 1. आता न्यूमरेटरला जे होतं त्याच्या अपोजिट म्हणजे इथं असेल मायनस tan ऑफ पाय बाय 4 इंटू tan ऑफ थिटा. tan ऑफ पाय बाय 4 असतो 1, म्हणजे असेल 1 प्लस tan ऑफ थिटा डिवायडेड बाय 1 मायनस tan ऑफ थिटा इंटू इथं काय असेल 1 मायनस tan ऑफ थिटा डिवायडेड बाय 1 प्लस प्लस आहे tan ऑफ थिटा. आता सिंपल करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 1 प्लस tan ऑफ थिटा स्क्वेअर प्लस 1 मायनस tan ऑफ थिटा स्क्वेअर डिवायडेड बाय इथं काय होईल 1 मायनस tan स्क्वेअर थिटा. आता सिंपल इथं a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय होतो, फक्त इथे शिल्लक राहतो पहिल्याच्यातला 2ab आणि सेकंड पार्ट मधला मायनस 2ab काय होईल, कॅन्सल होईल. रिझल्टंट आपल्याला मिळतो 2 इंटू 1 प्लस 2 इंटू tan स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय हा 1 मायनस tan स्क्वेअर थिटा. याला काय करू आता आपण, 2 ब्रॅकेट 1 प्लस tan स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 मायनस tan स्क्वेअर थिटा. म्हणजे आता इथं काय होतोय हा, आता 1 प्लस tan स्क्वेअर थिटा आहे, म्हणजे तो काय होतोय 2 इंटू 1 अपॉन कॉस ऑफ 2 थिटा. सिंपल आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, कॉस ऑफ 2 थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस tan स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थिटा, हा फॉर्म्युला आहे. मग इथं काय होईल 2 इंटू 1 डिवायडेड बाय कॉस ऑफ, आता काय करू आपण, थिटाची व्हॅल्यू पुट करू, 2 इंटू 1 अपॉन 2 कॉस इनवर्स ऑफ ए अपॉन बी. म्हणजे काय होणार आहे आता इथं, हा 2 कॅन्सल होऊन जाईल, 2 1 डिवायडेड बाय कॉस ऑफ कॉस इनवर्स ऑफ ए अपॉन बी, म्हणजे हा होईल ए अपॉन बी. म्हणजे सिंपल आपला आन्सर असेल 2b अपॉन ए बी. म्हणजे इथं काय केलेलं आहे, प्लस केलेलं आहे आणि इथं काय केलेलं आहे, मायनस केलेलं आहे हाफ ऑफ कॉस इनवर्स ऑफ ए अपॉन बी. मग आपण तात्पुरतं काय करू, याला एक अँगल घेऊ थिटा, म्हणजे रिझल्टंट काय असेल, tan ऑफ पाय बाय 4 प्लस थिटा प्लस tan ऑफ पाय बाय 4 मायनस थिटा. मग हा काय होईल आता, tan ऑफ पाय बाय 4 प्लस थिटा आहे, म्हणजे हा होईल tan ऑफ पाय बाय 4 प्लस tan ऑफ थिटा डिवायडेड बाय 1 मायनस tan ऑफ पाय बाय 4 tan ऑफ थिटा प्लस पुढे काय होईल आता, tan ऑफ पाय बाय 4 मायनस आहे, मग इथं वर असेल न्यूमरेटरला सबट्रॅक्शन डिवायडेड बाय 1. आता न्यूमरेटरला जे होतं त्याच्या अपोजिट म्हणजे इथं असेल मायनस tan ऑफ पाय बाय 4 इंटू tan ऑफ थिटा. tan ऑफ पाय बाय 4 असतो 1, म्हणजे असेल 1 प्लस tan ऑफ थिटा डिवायडेड बाय 1 मायनस tan ऑफ थिटा इंटू इथं काय असेल 1 मायनस tan ऑफ थिटा डिवायडेड बाय 1 प्लस प्लस आहे tan ऑफ थिटा. आता सिंपल करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 1 प्लस tan ऑफ थिटा स्क्वेअर प्लस 1 मायनस tan ऑफ थिटा स्क्वेअर डिवायडेड बाय इथं काय होईल 1 मायनस tan स्क्वेअर थिटा. आता सिंपल इथं a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय होतो, फक्त इथे शिल्लक राहतो पहिल्याच्यातला 2ab आणि सेकंड पार्ट मधला मायनस 2ab काय होईल, कॅन्सल होईल. रिझल्टंट आपल्याला मिळतो 2 इंटू 1 प्लस
2 इंटू tan स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय हा 1 मायनस tan स्क्वेअर थिटा. त्याला काय करू आता आपण 2 ब्रॅकेट 1 प्लस tan स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 मायनस tan स्क्वेअर थिटा. म्हणजे आता इथं काय होतोय हा आता 2 1 प्लस tan स्क्वेअर थिटा म्हणजे तो काय होतोय 2 इंटू 1 अपॉन कॉस ऑफ 2 थिटा. सिंपल आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे कॉस ऑफ 2 थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस tan स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला आहे. मग इथं काय होईल 2 इंटू 1 डिवायडेड बाय कॉस ऑफ, काय करू आपण थिटाची व्हॅल्यू पुट करू 2 इंटू 1 अपॉन 2 कॉस इनवर्स ऑफ ए अपॉन बी. म्हणजे काय होणार आहे आता इथं हा 2 2 कॅन्सल होऊन जाईल 2 1 डिवायडेड बाय कॉस ऑफ कॉस इनवर्स ऑफ ए अपॉन बी म्हणजे हा होईल ए अपॉन बी. म्हणजे सिंपल आपला आन्सर असेल 2b अपॉन ए.